आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज। जिथे अन्याय तिथे आम्ही। हातकणंगले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माणगावच्या उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश। हातकणंगले तालुक्यातील शिरोली हायस्कूल शिरोली येथे आयोजित 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वीपणे संपन्न झाले। या प्रदर्शनात उर्दू विद्यामंदिर माणगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले। उर्दू विद्यामंदिर माणगाव येथील कुमार मोहम्मद फैझान रियाज जमादार इयत्ता 7वी याने विज्ञान प्रदर्शनात तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला। तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात 10वा क्रमांक मिळवून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या कुमार तलहा फारुक नदाब यांचा विशेष सत्कार करण्यात आला। या यशाबद्दल आयोजित सन्मान समारंभात माणगाव गावचे पोलीस पाटील करसिद्ध जोग पत्रकार शिरीष मधाळे तसेच सपना मधाळे मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी उपस्थित संजय पाटील सर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली गुणवत्ता ओळखून तिला योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे। अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही राज्य व देश पातळीवर चमकू शकतात। यावेळी पोलीस पाटील करसिद्ध जोग यांनी आपल्या मनोगतात सांगितले की गुणवंत विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो। अशा यशामुळे संपूर्ण गावाचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल होते। या प्रसंगी SM मराठी न्यूज कार्यकारी संपादक सौ सपना मधाळे यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी व सातत्य ठेवून अभ्यास केल्यास यश नक्की मिळते। पालक व शिक्षकांनीही अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे। तसेच SM मराठी न्यूज चॅनल नेहमी जिल्हा परिषद शाळेच्या विविध उपक्रमात चांगल्या प्रकारच्या कौतुकाच्या बातम्या करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतेच व त्यांना विविध माध्यमातून हातभार लावते, जेणेकरून मुलांच्या मनामध्ये कौतुकाच्या भावना निर्माण होऊन प्रेरणा मिळावी। या कार्यक्रमास उर्दू विद्यामंदिरचे मुख्याध्यापक इरफान पटेल, सहाय्यक अध्यापक सरफराज पिरजादे, सौ फरीन पिरजादे, सौ शबाना नदाब, सौ करिश्मा जमादार तसेच दैनिक लोकमतचे सहकारी सिराज मोरे उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कोल्हापुरे, तालुका अध्यक्ष शिक्षक समिती यांनी केले, तर आभार प्रदर्शन कन्या विद्यामंदिर माणगाव येथील मुख्याध्यापक GS पाटील यांनी केले। SM मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश सनदी। जे आता असं उपक्रम मशीन तयार केलेलं आहे की ते आपण कुठेही महिला किंवा मुली कॉलेजला जातेला मुली ते आपल्या पर्समध्ये घेऊ शकतात। आणि जर काही हल्ला झाला किंवा चोरी होण्याची शक्यता असेल किंवा कोणी मुलगा छेडत असेल तर त्यावेळेला ती मुली आपलं संरक्षण थोड्या वेळापुरता त्या समोरच्या व्यक्तीला करंट देऊन करू शकते किंवा आपल्या घरच्यांना पोलीस स्टेशनला तक्रार निवारण केंद्राला फोन करू शकते। तर त्यानं हे जर उपक्रम राबवला आहे आणि हे जे मशीन तयार केलेलं आहे ते खूपच चांगलं आहे आणि त्याला प्रेरणा देणं हे सगळ्यांचंच काम आहे। मग ते शाळेकडूनही झालं पाहिजे, गावाकडूनही झाले, गावातल्या सर्व घटकाकडून झालेलं पाहिजे। त्यामुळे त्यांची प्रेरणा वाढते, त्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांना पुढचं नवीन आणि काहीतरी उपक्रम करण्याची बुद्धी येते। म्हणून आपण त्यांचं प्रोत्साहनही दिलंच पाहिजे, कौतुक केलं पाहिजे। त्यासाठी आज आपण छोटासा कार्यक्रम घेतलेला आहे। बरोबर या लहान मुलांच्या मध्ये टॅलेंट भरपूर असते, फक्त त्या टॅलेंटला आपण म्हणतोय तसं सर त्याला कुठेतरी एक वेगळी दिशा देऊन त्याला वाव देणं गरजेचं असते। ज्यांना त्यांना प्रोत्साहन मिळाले भविष्यात देखील त्यांच्याकडनं चांगलं काम होत जाईल। आणि फक्त शाळेच्याच मुख्याध्यापकांच्याकडनं शिक्षकांच्याकडनंच न होता समाजामधल्या वेगवेगळ्या घटकांनी जर त्यांना चांगलं प्रोत्साहन दिलं आणि आमची ही जी टीम आहे या टीमच्या माध्यमातून जर हा विद्यार्थी फक्त माणगावपुरता न राहता तालुका जिल्ह्यामध्ये देखील राज्यामध्ये देखील जाऊ शकतो, अशा मंडळींनी जर प्रोत्साहन दिलं तर निश्चितपणानं त्यांचं कार्य चांगल्या गतीनं चालू राहील। या नात्याने आपण बरेच प्रयत्न करतो, तुम्ही तुमचा बराच वेळ घेतला। फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो, घाबरू नका आणि कमी मार्क मिळाले म्हणून रुसू नका, प्रयत्न करा,
60% पडले 50% पडले म्हणजे आयुष्य संपलं नाही. प्रयत्न करेल तोच टिकेल. म्हणजेच काय करायला पाहिजे, वाचायला पाहिजे आणि नाही समजलं तर विचारता आलं पाहिजे. मग ते आई वडिलांना विचारा, शिक्षकांना विचारा, भाऊला तुमच्या भाऊ बहीण कोणी कोणालाही विचारा, पण विचारायची क्षमता वाढवा. मेरा नाम मोहम्मद फैजान रियाज जमादार है। मैं उर्दू स्कूल मानगांव में पढ़ता हूँ। मैं 7वीं जमात में हूँ। नमस्कार सर, मैंने एक होममेड टेजर मशीन तैयार की है। आजकल के जमाने में लड़कियां अपने आप को सुरक्षित नहीं मानती, क्योंकि हर जगह विनय भंग, रेप, बलात्कार, मारपीट, चोरी चकारी जैसे अपराध हो रहे हैं। इससे बचने के लिए मैंने ये मशीन तैयार की है। अगर किसी लड़की को लड़का छेड़ रहा होगा तो लड़की उसे करंट देकर बेहोश कर सकती है। बेहोश करने के बाद वो पुलिस स्टेशन में फोन लगाकर उस लड़के को पुलिस के हवाले कर सकती है। अगर उसके पास पुलिस का फोन नंबर नहीं होगा तो इस पर फोन नंबर दिए गए हैं, निर्भया पथक और कई फोन नंबर दिए गए हैं। इसका खर्च सिर्फ मुझे 202 रुपए आया है। इसके अंदर मैंने पीवीसी पाइप, 2 सेफ्टी पिन, एक बटन, एक पिन, एक लिथियम बैटरी और एक सर्किट बोर्ड लगाया है। ये मैं एक आपको डेमो देता हूँ। यहाँ अपनी सेफ्टी के लिए लड़कियां खुद अपनी सेफ्टी करनी चाहिए। नमस्कार सर, माझं नाव करिश्मा रियाज जमादार, मी याची पालक आहे। माझ्या मुलाचं आज हे त्याने जे हे बनवलेलं आहे ते बघून मला खूप आनंदही झाला आणि मी त्याला म्हणजे प्रोत्साहन दिलं। या वाट्यात त्यांचे सर आणि त्यांचे शिक्षिका यांचा मोठा हात आहे त्याच्या ह्या म्हणजे पिरजादे सर आणि फरीन मॅडम यांचं खूप यशाचा मोठा वाटा आहे याच्या यशामध्ये। मलाही खूप छान वाटलं माझ्या मुलग्याचं यश बघून आणि इथून पुढे मीही त्याला असं प्रोत्साहित करेन पुढच्या वाटचालीसाठी। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.